Hi friends, good evening all of you. So welcome to my YouTube channel. My channel name is Botanist Gangadhar. सो माझा जे काही चॅनल आहे हे चॅनल आपलं जे काही 12वीचा जे काही सिलेबस आहे या सिलेबसवरती पूर्णपणे डिपेंड आहे. 11वी आणि 12वीचा सिलेबस ह्याच्यामध्ये मी शिकवणार आहे. मग बघा आता तुम्हाला आज मी शिकवणार आहे इंट्रोडक्शन अबाउट बायोलॉजी. बघा इंट्रोडक्शन अबाउट बायोलॉजी. बघा बायोलॉजी काही विषय आहे या विषयाला जे काही बायोज म्हणजेच काय लाईफ अँड लॉजी मीन्स दॅट अ स्टडी. मग बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जे काही इंट्रोडक्शन आहे या इंट्रोडक्शनमध्ये जी काही डेफिनेशन आहे या डेफिनेशनचं जे काही पूर्णपणे जे काही डेफिनेशन आहे ही डेफिनेशन कशाप्रमाणे इथं पूर्णपणे तयार झाली आहे बघायची आहे. लाईक दॅट बायो, द बायो मीन्स दॅट द लाईफ ऑर लिव्हिंग थिंग्स अँड लॉजी. बघा आता इकडे काय लॉजी मीन्स दॅट द स्टडी. लॉजी मीन्स दॅट द स्टडी म्हणजेच काय द ब्रांच ऑफ सायन्स. ही काय आहे एक सायन्सची ब्रँच आहे. म्हणजेच काय द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पूर्णपणे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत यांची पूर्णपणे स्टडी करणे म्हणजेच काय बायोलॉजी होय. इट इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. यालाच काय म्हणतो आपण बायोलॉजी असं म्हणत असतो. मग नेक्स्ट वन इज द बघायचे समोर काय बघायचं आहे लाईक दॅट द फादर ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीचा फादर कोण म्हणजेच काय द फादर ऑफ बायोलॉजी इट इज नोन ॲज अरिस्टॉटल. बघा फादर ऑफ बायोलॉजी कोण आहे अरिस्टॉटल आहे. अँड नेक्स्ट वन इज द फादर ऑफ झुलॉजी अरिस्टॉटल. दोघांचे म्हणजेच काय बायोलॉजी आणि झुलॉजीचा जे काही फादर आहे द फादर ऑफ बायोलॉजी अँड झुलॉजी इट इज नोन ॲज द अरिस्टॉटल. अँड नेक्स्ट वन इज द लाईक दॅट दिस बायोलॉजी इट इज इन्क्लुडिंग इन द मेजर ब्रँचेस. आता ही जी काही बायोलॉजी आहे या बायोलॉजीचे काय होतात मेजर ब्रँचेस पडतात. अँड दीज ब्रँचेस सच आर ॲज फॉलोज. मग याच्यामध्ये मेजर फक्त 2च ब्रँच पडतात. किती पडतात रे 2च ब्रँच पडतात. मग ह्या 2 ब्रँच कोणत्या कोणत्या आहेत सच आर ॲज फॉलोज. सो फर्स्ट वन इज द बॉटनी अँड नेक्स्ट वन इज द झुलॉजी. मग आता बघा बॉटनी म्हणजे काय द like that is the father of botany it is known as the Theophrastus. बघा फादर ऑफ बॉटनी कोण आहे रे थिओफ्रास्टस आहे. अँड द फादर ऑफ झुलॉजी हा कोण आहे रे अरिस्टॉटल आहे. मग बघा याच्यामध्ये काय करायचंय बॉटनी म्हणजे काय शिकायचंय बॉटनी म्हणजे काय. मग बॉटनी म्हणजे काय द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट. मग याच्यामध्ये काय होतं बॉटनीमध्ये पूर्णपणे द स्टडी ऑफ प्लांटची स्टडी करणे म्हणजेच काय बॉटनी होय. अँड नेक्स्ट वन इज द झुलॉजी. मग झुलॉजी म्हणजे काय द स्टडी ऑफ ॲनिमलची पूर्णपणे स्टडी करणे. जेवढं काही आपली जी काही पृथ्वी आहे या पृथ्वीवरती जेवढे काही ॲनिमल्स आहेत या ॲनिमलची पूर्णपणे काय करणे स्टडी करणे म्हणजेच काय झुलॉजी होय. यालाच काय आपण म्हणतो झुलॉजी म्हणतो. सांग झुलॉजी म्हणजे काय पूर्णपणे जे काही ॲनिमल्स आहेत ॲनिमलची स्टडी करणे यालाच काय म्हणतो आपण झुलॉजी म्हणतो. मग बघा आता इकडं लाईक दॅट द ऑदर इन्क्लुडिंग ब्रँचेस लाईक दॅट द बायोलॉजी. मग याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या ब्रँचेस येत असतात बघायचं आहे. याच्यामध्ये जी काही पहिली ब्रँचेस आहे ही कोणती आहे इकॉलॉजी आहे. नेक्स्ट वन इज द जेनेटिक्स आहे. नेक्स्ट वन इज द एंटमॉलॉजी आहे. नेक्स्ट वन इज द पॅरासायटॉलॉजी आहे. नेक्स्ट वन इज द टॅक्झॉनॉमी आहे. अँड नेक्स्ट वन इज द मायक्रोबायोलॉजी आहे. अँड नेक्स्ट वन इज द ॲनाटॉमी आहे. आणि सगळ्यात जी काही शेवटची म्हणजेच काय लास्ट सेकंड 8 नंबरची आहे ती कोणती आहे सायटॉलॉजी आहे. आणि सगळ्यात लास्ट वन इज द बायोकेमिस्ट्री आहे. मग याच्यामध्ये बघायचं आहे जी काही याच्यामध्ये मेजर सब ब्रँचेस जे आहे त्याच्यामध्ये जी काही पहिली ब्रँचेस आहे दिस ब्रँचेस इट इज नोन ॲज द इकॉलॉजी. मग इकॉलॉजी म्हणजे काय द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स इन देअर सराउंडिंग. आपलं जे काही सराउंडिंग आहे या सराउंडिंगमध्ये जे काही पूर्णपणे लिव्हिंग थिंग्स आहेत या लिव्हिंग थिंग्सचं आणि एन्व्हायरमेंटचं काय रिलेशन आहे हे पूर्णपणे काय करतो आपण या इकॉलॉजी मध्ये बघत असतो. यालाच काय म्हणतो आपण इकॉलॉजी म्हणतो. नेक्स्ट वन इज द जेनेटिक्स. आता बघा व्हॉट इज द मीन बाय जेनेटिक्स. मग जेनेटिक्स मध्ये काय होत असतं द जेनेटिक्स इट इज नोन ॲज द स्टडी ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन.
मग बघा जेनेटिक्समध्ये जे काही इनहेरिटन्स असेल किंवा जे काही व्हेरिएशन असेल याची पूर्णपणे काय करणे, स्टडी करणे म्हणजेच काय जेनेटिक्स वय. मग जेनेटिक्समध्ये फॉर एक्झाम्पल आपण जर काय केलं, एखादं एक्झाम्पल घेतलं कशाचं, या जेनेटिक्सचं, याच्यामध्ये जे काही इनहेरिटन्स आहे ते the inheritance it is nothing but the like that the sum the transmission of genetic character from the one generation to the another generation. एका जनरेशन मधून जे काही जेनेटिक कॅरेक्टर्स असतात हे जेनेटिक कॅरेक्टर्स फॉर एक्झाम्पल पॅरेंट्स असतील, मग पॅरेंट्समध्ये फक्त एकच पॅरेंट असेल का, नाही, याच्यामध्ये काय असतील, दोन बोथ पॅरेंट असतील म्हणजेच काय आई असेल बाबा असेल. मग याच्यामध्ये काय होत असतं, ऑटोमॅटिक जे काही आई बाबातले जे काही कॅरेक्टर असतात हे कॅरेक्टर काय होत असतात, ट्रान्समिशन होण्याचं काम होत असतं. म्हणजेच काय, तर ट्रान्समिशन ऑफ अ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर जनरेशन. एका जनरेशनमधनं दुसऱ्या जनरेशनमध्ये ऑटोमॅटिक कॅरेक्टर ट्रान्सफर होणे, लाईक दॅट इट इज नथिंग बट दी इनहेरिटन्स. याच्यामध्ये हे कॅरेक्टर अशा प्रकारे ट्रान्सफर होत असतात. मग याच्यामध्ये बघायचं आहे फॉर एक्झाम्पल, मग हे जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर अनादर जनरेशनमध्ये होतात. फॉर एक्झाम्पल काय असेल, छोटासा नन्नासा प्यारासा बेबी असेल, त्या बेबीमध्ये ऑटोमॅटिक आई बाबाच्या माध्यमातून त्या बेबीमध्ये हे कॅरेक्टर काय होत असतात, ट्रान्सफर होण्याचं काम याच्यामध्ये होत असतं. म्हणून काय म्हणतो आपण याला, इनहेरिटन्स म्हणतो. आणि व्हेरिएशन जे असतं हे व्हेरिएशन कशाप्रमाणे होत असतं, जो काही बदल असतो, फॉर एक्झाम्पल जे काही व्हेरिएशन असतं हे व्हेरिएशन कशाप्रमाणे होत असतं हे पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये या जेनेटिक्समध्ये आपल्याला घ्यायचं असतं. Next one is the entomology. What is the mean by entomology? The entomology it is nothing but the study of insect. पूर्णपणे जे काही इन्सेक्ट आहेत, जे काही किडे मकोडे आहेत, या किडे मकोड्याची काय करणे, पूर्णपणे स्टडी करणे, यालाच काय म्हणतो आपण, द स्टडी ऑफ एंटोमॉलॉजी. म्हणजेच काय, एंटोमॉलॉजिस्ट म्हणतो असतो. नेक्स्ट वन इज द पॅरासायटॉलॉजी. मग बघा आता समोरचा जे काही पॅरासायटॉलॉजी आहे, तर पॅरासायटॉलॉजी इट इज नथिंग बट द स्टडी ऑफ पॅरासाइट. जे काही पॅरासाइट आहेत या पॅरासाइटची पूर्णपणे स्टडी करणे. मग पॅरासाइट म्हणजेच काय, दुसऱ्याच्या बॉडीवरती जीवन जगणारा, दुसऱ्याच्या बॉडीवरती राहणारा आणि त्याच्या अंगामधनं ब्लड काय करणारा, शोषून घेणारा, यालाच काय म्हणतो आपण, पॅरासाइट असं म्हणत असतो. मग बघा आता समोर बघायचं आहे, लाईक दॅट. नेक्स्ट वन इज द टॅक्झॉनॉमी. आता जे काही 5th नंबरचा आहे टॅक्झॉनॉमी आहे, द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमचं पूर्णपणे क्लासिफिकेशन करणे म्हणजेच काय, लाईक दॅट द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम इट इज कॉल्ड एज टॅक्झॉनॉमी. अँड नेक्स्ट वन इज द मायक्रोबायोलॉजी. What is the mean by microbiology? The microbiology it is known as the study of a microscopic organism. जे काही मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असतात त्यांची पूर्णपणे स्टडी करणे, इट इज नोन ॲज द मायक्रोबायोलॉजी. सो नेक्स्ट वन इज द एनाटॉमी. आता बघा 7 नंबरचं जे काही आहे, the anatomy it is known as the study of structure of a cell. बघा स्टडी करणे कशाची, जे काही स्ट्रक्चर असेल, स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल, एखाद्या सेलचं स्ट्रक्चर काढून त्याची पूर्णपणे स्टडी करणे, इट इज नोन ॲज द एनाटॉमी. अँड नेक्स्ट वन इज द लास्ट सेकंड, लाईक दॅट इज सायटॉलॉजी. मग बघा सायटॉलॉजी म्हणजे काय रे, सायटॉलॉजी इट इज नोन ॲज द स्टडी ऑफ सेल. फक्त जे काही पेशी आहेत, सेल्स आहेत, याची पूर्णपणे स्टडी करणे, इट इज नोन ॲज द सायटॉलॉजी. अँड लास्ट वन इज द बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री म्हणजे काय, लाईक दॅट इज स्टडी ऑफ केमिकल changes inside the living organism. एखादा लाईव्ह म्हणजेच काय, एखादा जिवंत एखादा सजीव आहे, त्या सजीवाच्या बॉडीमध्ये कशाप्रमाणे चेंजेस होत असतात हे चेंजेस बघणे, इट इज नोन ॲज द बायोकेमिस्ट्री. यालाच काय म्हणतो आपण, बायोकेमिस्ट्री असं म्हणत असतो. मग these are nothing but the introduction about biology. हे पूर्णपणे जे काही झालंय आपलं, हे पूर्णपणे बायोलॉजीचं इंट्रोडक्शन झालंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे बायोलॉजीचे जे काही मेजर ब्रँचेस आहेत ह्या 2 आहेत आणि याच्यामध्ये सब मेजर जे काही ब्रँचेस आहेत त्या 9 आहेत. ह्या पूर्णपणे आपण इथं आज शिकल्यात. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. आपण इथं आज थांबूयात. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्वेश्चन कॅन आस्क मी. तुम्हाला काही डाऊट असतील, तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर मला विचारू शकता. ओके, थँक्यू. आता
जे काही आपल्या चॅनलचं नाव आहे बॉटनिस्ट गंगाधर, या चॅनलला सर्वात जास्त तुम्ही सपोर्ट करायचं, मला या चॅनलला लाईक करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पूर्णपणे हे चॅनल माझं आहे, हे चॅनल अतिशय डेव्हलप व्हावं म्हणून तुम्ही माझ्याशी निगडीत राहायचं, मला कनेक्ट राहायचं. ओके, थँक्यू.